नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व परीक्षेसाठी TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा सराव प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तलाठी भरती 2025 साठी अत्यंत संभाव्य असणारे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्र हो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान किती वय असणे आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. स्पष्टीकरण जर बघितलं तर निवडणुकीस उभा टाकण्यासाठी आवश्यक वय बघितलं तर स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये उभा टाकण्यासाठी किमान 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. लोकसभा झालं, विधानसभा लढवण्यासाठी व्यक्तीचे वय 25 वर्ष असणे आवश्यक असते. तसेच राज्यसभा, विधान परिषद या लढवण्यासाठी व्यक्तीला 30 वर्ष पूर्ण करावे लागतात. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 35 वर्ष पूर्ण करावी लागतात. म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीला 25 वर्ष पूर्ण करावे लागतात. त्यानंतरच आपण निवडणुकीत उभे राहू शकतो. चला, यानंतरचा प्रश्न आहे, तोखू इमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात व तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? तर तोखू इमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, नागालँड या राज्यामध्ये तोखू इमोग नावाचा उत्सव साजरा करण्यात येतो. तर नागालँड या राज्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून सूचित केले नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, वारली या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून सूचित केलेले नाही. केळकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कातकारी, माडिया, गोंड, कोलम या जमातींना प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली जाते. यामध्ये वारली जमातीचा समावेश करण्यात आलेला नाहीये. तर केळकर समितीच्या अहवालानुसार वारली या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिबद्ध किंवा अधिसूचित केले नाहीये. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, रास्त किंमत होय. तर फेअर किंमत ही अशी किंमत असते ज्या किंमतीत सरकार गहू, तांदूळ इत्यादी शेतकऱ्याकडून विकत घेते. नंतर तो माल गोडावातूमध्ये साठवून रेशन दुकानदारामार्फत विकला जातो. म्हणजेच शेतकऱ्याकडून ज्या दराने माल घेतला जातो त्या दराला रास्त किंमत असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला 2010च्या युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय याला 2010च्या युनेस्को आशियाई पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयास 2010च्या युनेस्को इंडो पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे संग्रहालय प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीदरम्यान बांधण्यात आलेलं होतं. 1898 मध्ये याचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय असे करण्यात आलेले आहे. हे संग्रहालय मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आहे, म्हणजेच हे मुंबई या ठिकाणी आहे. तर शिवाजी वस्तू संग्रहालय होय. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, नागपूर या महाराष्ट्रातील नागपूर या विभागामध्ये सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळून येते. महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रामुख्याने अग्निजन्य खडक आढळून येते. परंतु महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचे वितरण खूप असमान आढळून येते. महाराष्ट्रात खनिजे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्वेला व दक्षिणेला आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर प्रशासकीय विभाग आघाडीवर आहे, कारण या परिसरामध्ये गोंडवानाकालीन खडक आढळून येत असल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज उत्पादन आपल्याला दिसून येते नागपूर या विभागामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, शिवभारत ही कवी परमानंद यांची साहित्यकृती आहे. छत्रपती शिवरायाचे समकालीन कवी परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शिवभारत हे संस्कृत काव्य रचले होते. या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचे शिवचरित्र असून यात एकूण 32 अध्याय आहेत. या काळातील जयराम पिंडे यांनी रचलेला परनाल पर्वत ग्रहणाखान नावाने संस्कृत काव्य लिहिलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे प्रमुख शिल्पकार कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे स्थापना केलेली आहे, सुभाषचंद्र बोस यांनी. यानंतरचा प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, कोल्हापूर या जिल्ह्यामधील होते. 1857च्या उठावामध्ये 12 मे 1857 रोजी उठावकऱ्यांनी दिल्ली ताब्यात घेतलेली होती. उठावाचे लोण लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या इत्यादी ठिकाणी पसरलेले आपल्याला दिसून येते. पुढे हेच लोण दक्षिणेत पसरले होते. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंग व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमाजी साहेब, नरगुंदेचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रेसर असलेले आपल्याला
दिसून येते. म्हणजेच 1857च्या उठावात सहभागी झाले चिमाजी साहेब हे कोल्हापूर जिल्ह्यामधील होते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याचे जवळ 5 भाग व्यापलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. 49.7% भाग हा गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे. महाराष्ट्रातील नदी खोऱ्याचा जर विचार केला तर गोदावरी नदी खोरे यांनी 49.7% एवढा महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे. तर गोदावरी नदीचा उगम बघितला तर नाशिक या ठिकाणी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आपल्याला झालेला दिसून येतो. भीमा व कृष्णा नदीचे खोऱ्याचा जर विचार केला तर 22.6% खोऱ्याने भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. तर तापी पूर्णा नदी खोरे हे 16.6%, कोकणातील नदी खोरे 10.8% व नर्मदा नदी खोरे 0.5% भौगोलिक क्षेत्र व्यापलेला आहे. म्हणजेच सर्वाधिक विचार केला तर सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र व्यापणारे खोरे म्हणजेच गोदावरी नदी खोरे होय. 49.7% होय. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. 1927 साली डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केलेली होती. डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका ही 1927 साली मांडली होती आणि त्याचं ठिकाण होतं नाशिक येथील काळाराम मंदिर होय. तर सत्याग्रहाला सुरुवात झाली 2 मार्च 1930 रोजी या सत्याग्रहाला सुरुवात झाली होती. आणि ह्या सत्याग्रह करण्यामागचा उद्देश काय होता तर काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी हा सत्याग्रह सुरू करण्यात आलेला होता. तर सत्याग्रह कधीपर्यंत चालला तर 1934 पर्यंत सत्याग्रह सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच 1927 पासून चाललेला सत्याग्रह 1934 पर्यंत सुरू राहिलेला आपल्याला दिसून येतं. तर या मंदिर प्रवेश चळवळीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना सहकार्य करणारे दादासाहेब गायकवाड यांनी या चळवळीचे किंवा या चळवळीचे नेतृत्व केलेले आपल्याला दिसून येते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या मंदिर प्रवेशा चळवळीचे प्रमुख होते. यानंतरचा प्रश्न आहे, 2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पनानुसार पर्यंत मोठ्या मार्गाने 100% विद्युतीकरण पूर्ण केले जाईल. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. 2023 पर्यंत मोठ्या मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले जाईल असे 2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पनेमध्ये नमूद करण्यात आलेले होते. भारतीय रेल्वेचे मार्च 2022 पर्यंत 80% विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे आणि ते 23 पर्यंत 100% करण्याचा मानस ठरलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. शिमुख हे सातवाहन वंशाचे संस्थापक आहेत. हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा शिमुखने शेवटचा कनक राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. याने विदर्भ आणि विदिशा
म्हणजेच मध्य प्रदेशमधील काही भाग जिंकून घेतले व स्वतःला दक्षिणपंथी असे बिरुद धारण करून घेतलेले होते. तर कोणीही सातवाहनाची स्थापना केली तर शिमुख या राजाने. यानंतरचा प्रश्न आहे गुरु वेपती चिन्ना सत्यम गुरु वेपती चिन्ना सत्यम या डॅश डॅश या क्षेत्रातील संगीत गुरु आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 कुचिपुडी या संगीत क्षेत्रातील गुरु वेपती चिन्ना सत्यम हे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 डिसेंबर 1953 रोजी. डिसेंबर 1953 साली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. 19 डिसेंबर 1953 साली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि याचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती एस फजल अली हे या राज्य पुनर्रचनेचे पहिले अध्यक्ष होते. तर सदस्य म्हणून होते हृदयनाथ कुंझरू, के एम पन्नीकर हे या समितीचे किंवा या आयोगाचे सदस्य होते. तर या आयोगाने आपला अहवाल सादर केला होता ते 1955 मध्ये या आयोगाने आपला अहवाल शासनाला सादर केला होता. आयोगाचे दुसरं नाव होतं फाजल अली आयोग म्हणूनही या आयोगाला ओळखल्या जाते. कारण की न्यायमूर्ती एस फाजल अली हे या आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याच नावावरून या आयोगाला म्हणजे की ओळखल्या जाते. तर ह्या आयोग स्थापन करण्यामागचा उद्देश होता भाषावर प्रांत रचनेसंबंधी अभ्यास करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 मुंबई उपनगर या जिल्ह्याचा किंवा या जिल्ह्याचा सर्वाधिक साक्षरता दर आपल्याला असलेला दिसून येतो. महाराष्ट्रामधील साक्षरता असणारे सर्वाधिक जिल्हे तर बघितले तर मुंबई उपनगर यामध्ये 79.9%, त्यानंतर मुंबई शहर, त्यानंतर नागपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर साक्षर असलेला दिसून येतो. तर सर्वात कमी साक्षरता असणारे जिल्हे बघितले तर नंदुरबार, जालना, धुळे, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साक्षरता कमी असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा काळ आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 यादव काळ. यादव काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ म्हणून मानला जातो. मराठी भाषा व साहित्य निर्मितीच्या दृष्टीने यादव काळ म्हणजेच इसवी सन 1850 ते 1354 हा समृद्ध होता. या काळात खालील मराठी ग्रंथ निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू, परमामृत हे ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसून येतात. तर संत ज्ञानेश्वर याने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसून येतात. तसेच संत नामदेव यांनी नामदेव गाथा लिहिलेली आहे. महानुभाव पंडित माहिम भट यांनी लीळा चरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र लिहिलेले आहेत.
या काळामध्ये म्हणजे की यादव काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ निर्मिती झालेली आहे. त्यामुळं मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ म्हणून या यादव काळाला ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, हु अमॉंग द फॉलोइंग द फाउंडड केसरी न्यूजपेपरचे फाउंडर कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, बाळ गंगाधर टिळक हे केसरी वर्तमानपत्राचे संस्थापक असलेले आपल्याला दिसून येतात. तर केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? तर 4 जानेवारी 1881 रोजी मराठी हे केसरी वृत्तपत्र हे स्थापन झालं. तर या केसरी वृत्तपत्र हे मराठी भाषेमध्ये सुरुवात झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्याचे संस्थापक कोण आहेत? लोकमान्य गंगाधर बाळ टिळक होय. संपादक मंडळामध्येचा विचार केला तर गोपाळ गणेश आगरकर यांनी हे एक संपादक मंडळामध्ये काम केलेलं आहे. आणि हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणाहून प्रसारित होतं. यानंतरचा प्रश्न आहे, बुचेरिया बॅक्टेरियोटिक हे साठी कारणीभूत ठरतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, हत्ती रोग फिलेरियासिस यासाठी हे आपल्याला काम करताना दिसून येतं. हत्ती रोगाचा प्रसार सुतासारखा दिसणाऱ्या परजीवीच्या कृतीमुळे होताना आपल्याला दिसून येते. भारतामध्ये 98% रुग्णांमध्ये हत्ती रोगाचा प्रसार बुचेरेसिया बॅक्टेरोटी या परजीवी कृतीमुळे झालेला आढळून येतो. हा रोग क्युलेक्सिस विचकी फॅरेट्स नावाच्या अवयवावर होताना आपल्याला दिसून येतो. तर 5 ऑगस्ट हा हत्ती रोग दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये वर्धा येथे हत्ती रोग संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. इसवी सन 1290 साली प्रवरा नदीच्या तीरावरील नेवासे या गावातील मंदिरामध्ये एका खांबाला टेकून भगवत गीतेवरील ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले आहे त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटल्या जाते. यामध्ये एकूण 18 अध्याय आहेत. संत ज्ञानेश्वराचे इतर ग्रंथ बघितले तर अमृतानुभव, चांगदेव 65 व हरिपाठ हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेतील तिची भूमिका च्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, ब्रिटिश या राज्यघटून सभापतीच्या पदाची जी वैशिष्ट्ये आहेत आणि भारतीय राज्यघटनेतील त्याची जी काही भूमिका आहे ती ब्रिटन या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमधून मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, महाभियोग, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि प्रस्ताविका हे मुद्दे अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. तसेच संसदीय शासन व्यवस्था, द्विग्रही संसद, कायदा करण्याची पद्धत, सभापती पद व त्याची वैशिष्ट्ये ही ब्रिटिश राज्यघटनेकडून घेण्यात आलेली आहेत.
आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित करणे हे जर्मनी या देशाकडून घेण्यात आलेले आहे. मार्गदर्शक तत्व राष्ट्रपतीची निवडणूक लढण्याची पद्धत ही आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेली आहे. शोषणाधिकार केंद्राकडे राज्यपाल कार्यालय हे कॅनडा या देशाकडून घेण्यात आलेली आहे. समवर्ती सूची व संयुक्त बैठका घेण्याची पद्धत ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे किंवा ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रास्ताविकेतील आदर्श गणराज्य हे फ्रान्स या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. मूलभूत कर्तव्ये, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श हे रशियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विधानसभेचे कामकाज डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हे विधानसभेचे कामकाज चालत असते. विधानसभेचे अध्यक्ष याची पात्रता जर बघितली तर विधानसभाचा सदस्य असावा लागतो. म्हणजे की विधानसभेचा अध्यक्ष होण्यासाठी विधानसभा सदस्य तो असावा लागतो. निवड त्याची केली जाते तर साध्या बहुमताने विधानसभेच्या अध्यक्षाची निवड करण्यात येते. तर विधानसभेच्या अध्यक्षाचा कार्यकाळाचा जर विचार केला तर कालावधी हा विधानसभेच्या कालावधी इतकाच असतो. तर विधानसभेचा अध्यक्ष आपला राजीनामा हा उपाध्यक्ष यांच्याकडे देत असतो. त्यांचा कार्यकाळ किंवा कार्य काय आहे तर सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करण्याचे काम हे विधानसभाचे अध्यक्ष करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये 2020-21 साठी प्राधान्य क्षेत्रातील वार्षिक पत योजनेमध्ये कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 19.7% एवढा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये 2020-21 साठी प्राधान्य क्षेत्रासाठी अग्रक्रम क्षेत्र वार्षिक पत योजनेमध्ये कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा हा 19.7% इतका असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोढ खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर खादार होय. तर आपण जर बघितलं तर भाबर तर शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी आढळणारा गाळाला आपण भाबर असं म्हटलं जातं. जाडा भरडा दगड गोटे युक्त स्वरूपाचा गाळ असल्याने शेतीच उपयुक्त नाहीये. तर गाळ मच्छिद्र असल्याने या भागात नद्या लुप्त होताना आपल्याला दिसून येतात. तराई म्हणजे काय तर भाबरच्या दक्षिणेकडील दलदलीचा व चिखल मातीचा स्वरूपातील गाळाचा प्रदेश होय. नदी लुप्त होते. हा भाग शेतीसाठी उपयुक्त असतो. तर भागर हा प्रदेश 2 नद्याच्या दरम्यान उगम होणाऱ्या जुन्या गाळापासून बनलेला किंवा तुलनेने कमी सुपीक असलेला भाग म्हणजेच भागर होय. तर खादर नदीच्या पुरामुळे उत्तर प्रदेशात नव्या गाळाचे संचयन होते, त्यास खादर म्हणतात. या भागात शेतीसाठी उपयुक्त अशा स्वरूपाचा असतो. म्हणजेच खादर हा सगळ्यात उपयुक्त असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदाची एकूण संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या ही
34 असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये एकूण ग्रामपंचायतीची संख्या बघितली तर 27,832 ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्याची संख्या ही 351 इतकी पंचायत समित्याची संख्या आहे. तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची संख्या ही 34 असलेली आपल्याला दिसून येते. तर नगरपंचायतीची नगरपंचायतची संख्या 128 नगरपंचायती महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. तसेच नगरपरिषदा ह्या 241 नगरपरिषदा ह्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर महानगरपालिका हे 28 ते 28 पूर्वी होत्या आणि 29वी ही जालना महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे. नुकतेच इचलकरंजी ही 2022 मध्ये 18व्या व 29वी ही जालना ही 23 महानगरपालिका स्थापन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच 29 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात.